नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी आमच्या स्वित्झर्लंड आणि ईस्टर्न युरोपच्या ट्रिपबद्दलचे व्हिडिओज आता मी प्रसारित करतोय. त्याच्यामधला स्वित्झर्लंडमधला शेवटचा जो व्हिडिओ आहे तो आता प्रसारित होणार आहे आणि तो झ्युरिक ह्या शहरावरचा आहे. आम्ही काय केलं होतं, आम्ही ह्याच्या आधी लुझर्नला होतो, माउंट इटलीस बघून घेतलं होतं आणि तिथून आम्ही 1-2 तासामध्ये झ्युरिकला पोचलो. झ्युरिकमधल्या सेंट्रल स्टेशनला पोचल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की आमचं जे हॉटेल आहे ते एअरपोर्टच्या जवळ आहे. म्हणून मग तिथनं आम्ही ट्रेन घेतली, अंडरग्राऊंड ट्रेन, आणि एअरपोर्टला गेलो तेव्हा तिथं त्या हॉटेलची गाडीच वेटिंगमध्ये होती. आम्ही सरळ सामान गाडीमध्ये टाकलं आणि 4 माणसं त्यांना घ्यायची होती ती सगळी घेतली आणि आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेलवर आल्यानंतर हॉटेलमध्ये सामान टाकलं आणि त्यांना आम्ही विचारलं की आम्ही इथं जवळपास काय बघू शकतो. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जर का आत्ता या सकाळच्या वेळात बघायला जाणार असाल तर जवळ एक अतिशय सुंदर फॉल्स आहे, म्हणजे काय म्हणूया आपण, जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डरवर एक फॉल्स आहे, तो तुम्ही बघून या. म्हटलं आम्ही ठीक आहे, आम्ही त्याप्रमाणे राईन फॉल्स जो आहे तो बघायचं ठरवलं. मग त्यासाठी 2 ठिकाणी ट्रेन बदलायला लागती. ती ट्रेन बदलून आम्ही राईन फॉल्सचा जो HBF आहे तिथं पोचलो. HBF म्हणजे त्यांचा ट्रेनचा स्टॉप. तिथं उतरल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला जो आवाज आला तो म्हणजे पाण्याचा प्रचंड मोठा आवाज, म्हणजे पाणी कंटिन्युअस पडताना जसा आवाज येतो तसा मोठा आवाज होता. मग तिथं काही स्टेप्स होत्या, त्या स्टेप्सनं उतरून आम्ही खाली गेलो. मग चौकशी केल्यानंतर आम्हाला समजलं की तुम्हाला राईन फॉल्स बघायचा असेल तर राईन फॉल्ससाठी तुम्हाला तिकीट काढायला लागेल आणि ते तिकीट हे तुमचं किती वेळाचं ट्रान्सपोर्ट तुम्ही घेणार आहात बोटीचा त्याच्यावर आहे. मग आम्ही काय केलं, मी 45 मिनिटाचं बुकिंग केलं आणि आम्हाला प्रत्येकी 11 फ्रँक लागले, स्विस फ्रँक. मग हे सगळं आमचं करून झालं. मग तिथून एक परत, म्हणजे ते काय असतं, तिकीट म्हणजे एका कलरचं तिकीट असतं. मग ते सांगतात की ह्या कलरच्याच बोटमधनं तुम्ही सगळीकडे जावा, म्हणजे तुम्हाला कोणीही पैसे विचारणार नाही. मग त्याप्रमाणे आम्ही जिथून बोट सुटणार होती त्या पॉईंटला जायचं होतं. मग म्हणजे आम्हाला एका साईडनं दुसऱ्या साईडला जायला सांगितलं होतं त्यांनी. मग ते आम्ही, तो निळा कलर होता, त्या निळ्या कलरचं तिकीट होतं ते दाखवलं त्यांनी आम्हाला, त्या बोटमध्ये घेतलं आणि क्रॉस करून आम्ही पलीकडे गेलो. नदी जी आहे खालची, राईन नदी, ती क्रॉस करून पलीकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर आम्ही परत तो तिकीट दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला ते आमचं जे काय 45 मिनिटाची बोट होती त्या बोटीमध्ये आम्हाला त्यांनी बोर्ड करून घेतलं. अर्थात लाईफ जॅकेट वगैरे सगळं त्यांनी घालायला दिलं. ते सगळं झाल्यानंतर ती बोट त्या पाण्यामध्ये, म्हणजे काय म्हणतात त्याला, वलवायला म्हणजे पेक्षा मोटर बोट होती, चालायला सुरुवात केली. ह्यांची स्पेशलिटी अशी आहे की हे अगदी जिथं पाणी पडतं, म्हणजे तुमच्या अंगावर पाण्याचे गार तुषार येतील इतक्या जवळ ते तुम्हाला बोटीतनं घेऊन जातात. त्यामुळे त्या बोटीमधनं सगळ्या बाजूचंही बघता येतं, फॉल्सही व्यवस्थित बघता येतात. फॉल्सचं पाणी तुमच्या अंगावर थोडंफार तुषार आल्यासारखे येतात. अगदी जवळून तुम्ही पाण्याचे येता, आवाजही मोठा येतो त्यावेळेला. मग ते सगळं करून आम्ही फिरून परत आलो. मग परत आल्यानंतर उतरल्यावर तिथे एक ट्रेन उभी होती. मग आम्ही विचारलं, मग ते म्हणलं ही ट्रेन इथं टॉय ट्रेन टाईप आहे, तुम्ही इथं फिरू शकता. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि त्यांनी त्या नदीच्या काठने एक 10 मिनिटाची चक्कर मारून आम्हाला परत आणून सोडलं. ही चक्कर झाल्यानंतर मग आम्हाला आता परत लुझर्नला जायचं होतं. मग आम्ही विचारलं की आता रेल्वेचा स्टॉप कुठं आहे, तोही तिथंच वरच्या बाजूला होता. मग आणखीन 2 फोटो काढत आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनमध्ये पोचल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटामध्ये ट्रेन आली आणि आत्ता मात्र आम्ही जी ट्रेन घेतली ती डायरेक्टली याच्या, म्हणजे झ्युरिकच्या मेन स्टेशनलाच गेलो आम्ही, HBFला गेलो. मग झ्युरिक HBFला गेल्यानंतर मग तिथं आम्ही काय केलं, आम्ही सरळपणे बाहेर पडलो आणि सिटी बघायला सुरुवात केली. आता थोडीशी माहिती राईन फॉल्सबद्दलची अशी आहे की जर्मनीमधून राईन नदी येते आणि तिचा धबधबा होऊन ते आत्ता म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये येते. तो जो धबधबा आहे तो साधारण 150 मीटर लांबीचा आहे, म्हणजे त्याची एकूण लेंथ जी आहे 150 मीटर आहे. किती उंचीवरून धबधबा पडतो तर अप्रॉक्सिमेटली 23 मीटरवरून धबधबा खाली पडतो. तर 23 मीटरमुळं हा मोठा आवाज आहे. पण आता किती अंदाजे पाणी जातं तर 700 क्युबिक मीटर, ते क्युसेक म्हणतात तसं, 700 क्युबिक मीटर पर सेकंद. त्यामुळं इतक्या हेवी प्रवाहाचं पाणी ते आहे. इव्हन खाली सुद्धा बोटीने येताना त्यांना केअरफुली न्यायला लागतात कारण ते पाणी चांगल्यापैकी फ्लोमध्ये असतं.
हे सगळं बघून झालं होतं. मग आम्ही आल्यानंतर आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा आम्ही सरळपणे म्हणजे बाहेर पडल्यावर एक पुतळा होता, तो पुतळा क्रॉस केला. तो क्रॉस केल्यानंतर आम्ही जुनी हॉटेल्स, जुनी शॉप्स, बँक असं बघत 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 आम्ही ओल्ड सिटीमध्ये चालायला लागलो. आता आम्हाला पहिला स्टॅच्यू जो लागला तो अल्फ्रेड हेचरचा लागला. मग त्यांनी ऑगस्टर ग्रासेस तिकडं त्या भागात गेलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही लिमेट रिव्हरला गेलो आणि तिचा एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून इकडे तिकडे थोडंसं जाऊन आलो. मग ह्या त्या भागामध्ये पेडेस्ट्रियन स्ट्रीट्स भरपूर आहेत, त्यामुळे आम्ही त्या पेडेस्ट्रियन स्ट्रीट्सवरून चालत होतो. आणि हे सगळं करून आम्ही झ्युरिकच्या टाउन हॉल पर्यंत गेलो. टाउन हॉलच्या आत जाता आलं नाही आम्हाला, पण आम्हाला थोडंसं आत डोकवता आलं, तेवढं आम्ही डोकून घेतलं. त्याच्यानंतर तिथून आम्ही पुढे गेल्यानंतर तिथं कॅथेड्रल लागलं, झ्युरिकचं कॅथेड्रल. त्याच्यानंतर झ्युरिक लेक लागला. त्याच्यानंतर ऑपेरा हाऊस लागलं. या सगळ्या गोष्टी आम्ही चालत शांतपणे बघत होतो. आता त्या तिथून जरी बघितलं ना तरी तुम्हाला काही ठिकाणी आता सोनं हे काय म्हणूया आपण स्नो असणारे माउंटेन्स दिसतात. नंतर त्या तळ्यात आणि नदीमध्ये मोठ्या प्रमाणात हंस आहेत आणि पक्षी आहेत ते दिसतात. त्याच्यानंतर तिथं सेंट पीटर्स चर्च दिसलं. असं बरंच काय 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 बघत आम्ही परत जेव्हा HBF ला गेलो तेव्हा आमच्याकडे वेळ होता. मग आम्ही विचार केला की आपण असं केलं तर बरं होईल की एक मेट्रो घेऊयात, मेट्रो नाही ट्रॅम घेऊयात आणि त्या ट्रॅममध्ये बसायचं आणि ती फिरून पूर्ण जेव्हा येईल तेव्हा आपली सिटी राईड झाल्यासारखी होईल. पण आम्हाला काही पैसे द्यायचे नव्हते, काही नाही. मग आम्ही काय केलं, त्यातली एक सिलेक्ट केली कुठली घ्यावी. तिथल्याच लोकांना विचारलं की जुन्या गावातनं अशी व्यवस्थित फिरून एक अर्ध्या तासात परत येणारी ट्रॅम कुठली आहे. मग त्याने एक नंबर सांगितला. आम्ही त्या ट्रॅममध्ये बसलो आणि ट्रॅममधनं आम्ही मस्तपैकी त्या सगळ्या सिटीचा एक राऊंड मारून झाला आमचा. जाता जाता आम्हाला बऱ्याच गोष्टी बघता येत होत्या आणि ते बघत असताना म्हणजे शेजारच्याला विचारलं की तो सांगायचा हे काय आहे ते काय आहे. असं करत करत आम्ही सगळं व्यवस्थित बघून घेतलं. परत आलो आणि परत आल्यानंतर मग नेक्स्ट डेची आमची फ्लाईट जी होती ती बुडापेस्टची फ्लाईट होती आणि ती फारच लवकर म्हणजे 5:30 वाजता होती. त्यामुळे आम्ही जातानाच डिनर पॅक करून नेलं होतं. मग डिनर जेवलो आम्ही हॉटेलमध्येच आणि झोपलो. आणि या सगळ्यामध्ये आमचे स्वित्झर्लंडचे 7 दिवसाचा जो पास होता तो आम्ही पूर्णपणे वापरला. 7 दिवस संपलेले होते त्याच्यामध्ये आणि हा आमचा स्वित्झर्लंडमधला शेवटचा दिवस होता. आणि नेक्स्ट डे पहाटे 5:30 वाजता आम्ही झ्युरिक एअरपोर्टला गेलो आणि तिथून आमची बुडापेस्टला फ्लाईट होती. तुम्ही आता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला आणखीनही व्हिडिओज देऊ शकेन. आणि व्हिडिओज बघून झाल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.